मुख्यमंत्री लाडकी बहीण यासाठी परत एकदा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। आदिती तटकरे यांच्या मंत्रिमंडळात आणि परत एकदा महिलांना ई-KYC करण्याची मुदतवाढ दिलेली आहे 31 जुलै 2026। ज्या महिला ई-KYC करून सुद्धा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना 1500 रुपयाचा हप्ता बंद झालेला आहे, त्यांच्यासाठी परत एकदा 31 जुलै 2026 ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मी AS माहेकर। इथून पुढे मी सविस्तरप्रमाणे आपल्याला माहिती सांगतो। ई-KYC करताना लाडक्या बहिणींसाठी चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचण आल्या होत्या। अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। ज्या पात्र लाभार्थींना विशेषतः ज्या पात्र लाभार्थींना ई-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी आपली ई-KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आली आहे। 31 जुलै 2026 मुदतवाढ बहिणींना शेवटची संधी देण्यात आलेली आहे। याबाबत आदिती तटकरे यांनी याबाबत सांगत होत्या। ई-KYC करून घ्या, परत एकदा आपला हक्क बजावा, ही शेवटची संधी लाडक्या बहिणींसाठी आहे।